बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करत आहोत. मिरवणूक काढलेले ढोल ताशात संपन्न झालेले आणि सत्काराचा कार्यक्रम पण संपलेला आहे. आज आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संतोषजी डॉक्टर तारबे साहेब, माजी खासदार हिंगोलीहून आलेले शिवाजी माने साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीशजी पाचपुते साहेब आणि वेळात वेळ काढून आलेले आपले कुटे सर, आता आलेले औंढ्याहून भोंगडे साहेब आल्याबद्दल आमच्या बिरसा जयंतीला धन्यवाद. आणि इतर मान्यवर आहेत त्यांचे पण अभिनंदन करतो, धन्यवाद. आणि दोन शब्दाला सुरुवात करतो. मित्रांनो, आज आपण बिरसा जयंती थाटामाटात साजरी करतो आहोत. आज 24 दिवस होतात. 15 नोव्हेंबरला होऊन गेलेले आणि 24व्या इसवी जलालदाबा येथे साजरी होत आहे. प्रथमतः धन्यवाद या जलालदाबावासियांचे, टाळ्या वाजवा यांच्यासाठी 24 दिवसामध्ये साजरी करत आहेत. वेळ होऊन पण याच्यामध्ये काय एवढं दळलेलं आहे? तुम्ही 24व्या दिवसात का करता, कशामुळे करता आणि का केली, हे चिंतनाची बाब आहे. मित्रांनो, हे संघटन आहे. बिरसा मुंडांना सांगितलेलं आहे 25व्या वर्षी स्वर्गवासी झालेले आहेत. झारखंड राज्यामध्ये विमानतळ आहे त्यांच्या नावानं, उड्डाण पूल आहेत, रेल्वे तळागाळात बिरसा मुंडाच्या नावानं. 15 नोव्हेंबर 1875 साली त्यांचा भरपूर झालेला आहे. आज 149 दिवस झालेले आहेत त्यांना. आजही आपण येत्या 10 वर्षात 15 वर्षात थाटामाटात जयंती साजरी करतो. लाखो रुपये त्यांच्या बिरसाच्या याच्यावर कुळावर करमत आहोत. लाखो लोक आपले नोकऱ्या करत आहेत, लाखोच्या प्रॉपर्टी जमा करत आहेत त्यांच्यामध्ये. त्याच्यात काही संबंधच नाही, काही लाज नाही. आपण काही इतर कुठल्या कुळातले नाहीत. आपण बिरसाच्या रक्ताच्या नात्याचे, कोणाला भिण्याची काही गरज नाही. बिरसा मुंडा असा एक होऊन गेला की त्याला शिक्षणाची सोय नव्हती, तर मी हातून आई होती. आणि बिरसा मुंडाचे वडील सुगना मुंडा हे अतिशय गरीब होते. आपली तरी परिस्थिती खूप चांगली आहे. त्यांना कपडा नव्हता, लत्ता नव्हता, जेवायला नव्हतं त्यांना घर. त्याच्या मामासोबत गुरे ढोरं वळायला जात होते. आज एकाही विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला गुरे ढोरं वळायची गरज नाही. आपल्या बिरसा मुंडामुळे वसतिगृह तयार झालेले आहेत आणि काही संघटना त्याच्यासाठी झटायला तयार आहेत संघटना या जिल्ह्याच्या, या तालुक्याच्या. आणि आपण जर त्याचा फायदा जर उठवत नसाल तर आपण बिरसा नाहीत. आज जे जमलेल्या बिरसांना माझं एकच सांगायचं आहे, किती हमाल दांडगा असला आणि त्याने किती जणांचं जर वजन टाकलं तर त्याचं काही मूल नाही. लक्षात घ्या, ज्या बिरसा मुंडाचे विचार विनिमय आपल्या जर मस्तकामध्ये जर असतील तर तेच खरे आहेत. त्यानं आम्हाला किती जर कमाई जर केली तर त्याच्यावर काही होणार नाही, भुईसपाट होणार आहे. आणि बिरसा मुंडाचं जर संविधान तुम्ही घेऊन जर जात असाल तर तुम्ही लेकरा बाळाला जर शिकवत असाल. आणि विद्यार्थी मित्रांना माझं एक सांगायचं आहे, तुम्ही सतत झगडा, सतत डोळे फोडा, सतत समाजासाठी तुम्ही राबत राहा. जो समाजासाठी राबतो त्याला यशस्वी फळ मिळतंय. आणि जो समाजासाठी समाजाच्या बाहेर काम करतो तो समाजाच्या बाहेर टाकला जातो, यात काही शंका नाही. मित्र लक्षात घ्या, कारण बिरसा मुंडाचा एवढा लढा आहे. 4,000 इंग्रज 400 बिरसा घेऊन टेकडीवर गेले. टेकडीवर त्याचा बंदुकीचा वार होता आणि बिरसाचा धनुष्यबाणाचा वार होता. आणि धनुष्यबाणानं 400 मावळ्यानं बिरशी राजवलेल्या इंग्रजाला पळून लावलं. पळून लावण्यामध्ये भारतामध्ये बिरसा मुंडाचा शेवटचा वाटा आहे. टाळ्या वाजवा बिरसा मुंडासाठी आपल्या. आणि आपण त्याच्यामध्ये कमी आहोत. अहो, आपणही कमी राहायचं नाही. सर्वांना माझं सांगायचं, बिरसाचं रक्त सळसळलं पाहिजे, बिरसाचं रक्त सळसळलं पाहिजे. काम अहोरात्र केलं पाहिजे. कोणी बिझनेसवाला असेल तर बिझनेस केला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना डोळे फोडून डॉक्टर बाबासाहेबांना जेवण्याचं ताट नव्हतं. रामजी आंबेडकर त्यांच्यासाठी उरलेली भाकर ठेवायचे. डॉक्टर बाबासाहेब शाळेतून आले त्यांना द्यायचे. पण रामजी आंबेडकर स्वतः उपाशी राहायचे. बाबासाहेबाला एक दिवस समजलं, बाबा माझ्यासाठी जेवण देतात, बाबा तुम्ही काय जेवता, त्यातली तुमच्या एक कुठल्या राहत नाही.
बाबासाहेबाचे वडील म्हणले मित्र हो, बाबा तू एवढा मोठा होय, तुझ्या मोठ्या होण्यानं माझं पोट भरल, तर तू माझा पोटचा लेकरू म्हणून बाबासाहेब आज भारतात नाही जगात वारी भरले मित्र हो. त्यांच्या संविधानावर तुम्हाला सांगतो, विद्यार्थी मित्राला विद्यार्थिनी असू द्या, परिस्थिती बिरसा मुंडांनी सांगितलेलं आहे, परिस्थिती दरिद्री असली तरी चालती, पण दिशा देण्याचं काम हे आपण बिरसांना लेकरायला केलं पाहिजे. आणि जर दिशा देण्याचं जर काम होत नसेल तर त्या माणसाची दरिद्री कधी असणार नाही मित्र हो, लक्षात घ्या. 2 शब्द बोलतो आणि संपवतो. जय भीम, जय बिरसा.